माझ्या लेकराची धडपकड चालू आहे नुसती. ते ते पळालं, ते आलं सर, ते ते बघ पळालं. सर तू बाजूला, तू मध्ये नको येऊ त्यांच्या. अयो लय त्रास देते भयंकर. तर त्याला ते छान वाटते ना पण. ते बघ ती पण उड्या मारते त्याच्या अंगावरून. काय ते असं असं काय शिकवते काय ब्राऊने? यांना ना घरामध्ये आहे ना, जितकं तुम्ही आपण त्यांच्याशी त्यांना जीव लावू, त्यांच्याशी प्रेमाने वागू, ते सभ्यता, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात प्राण्यांना. प्राणी असे सहजासहजी कुणावरती विश्वास ठेवत नाहीत. पण ते त्यांच्यावरती जीव लागला, त्यांचा जीव लागला, जीव जडला, ह्या गोष्टीवरती डिपेंड राहतात सारा प्राणी. कारण त्यांचं निस्वार्थी प्रेम असतं. त्यांना माझं तुझं ह्या गोष्टी काय माहीत नसतं. अवघड आहे सर. आमची एवढीच इच्छा असते की आपण जे आम्ही आनंद घेतोय, आम्ही जे यांचा खेळताना जे काही क्षण अनुभवतोय ना आनंदाचे, ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला ठीक आहे. त्यातून कसं होतं की प्रत्येकालाच नाही पण प्राण्यांची आवड निर्माण झाली किंवा त्यांच्याविषयी कुठंतरी सहानुभूती वाटली, तर आमची इच्छा आहे की बाबा प्राण्यांना लोक जपतील. तर कुठंतरी त्यांना खाऊ घालतील किंवा काय. असं नाही की तुम्ही घरात घेऊन या, जिथं आहे तिथंच राहू द्या, पण त्यांना थोडं एक थोडा मायेचा घास भरवला किंवा खाऊ घातलं तर बरं राहतं जरा. आमची एवढीच इच्छा असते. सढळ हाताने प्राण्यांसाठी जर काही हेल्प केली, तर त्यांना खाऊ घातलं दिसेल तिथं, थोडंफार असं काय रेग्युलर प्रत्येकालाच काम आहे. प्रत्येकजण कुठं ना कुठं आपापल्या कामामध्ये गुंतलेला आहे, पण त्यातून थोडा वेळ काढून प्राण्यांसाठी थोडा वेळ काढून त्यांना खाऊ घातलं. आमचे व्हिडिओ दाखवायचे, व्हिडिओ अपलोड आम्ही जे करतो त्याच्यामागं रिझनच आहे किंवा आवड निर्माण व्हावी. कुठं ना कुठं प्राणी, कुत्रे असतात, मांजरं असते, एवढेच नाही तर बाकी पण, की यांना पण कुठंतरी आपण त्यांच्याविषयी. आता खूप लोक त्यांना हाकलून लावतात, मारतात किंवा कुठंतरी नेऊन सोडतात. ह्या गोष्टी बरोबर वाटत नाही ना. जगू द्या त्यांना बी. खाऊ घालणं, थोडंफार खाऊ घातलं तर काय फरक पडतो. व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे आमचं, जपा प्राण्यांना. ए ए ए ए ए भांडणं. अरे हा रानाचं ना मला काय कळतच नाही. अय हिरो, काय करतो इकडं? हा, खोड्या करायला ना त्याला कसं काय एवढी एनर्जी येते काय माहीत. हां, राणा साऱ्यांना सांग बरं म्हणा, आमच्या माझ्यासारखे छोटे छोटे पिल्लं असतात है ना बाळा, त्यांना असं कुठंतरी नेऊन सोडू नका, है ना. ते बघ, बघ ते कसं करतंय बघ किती. असे जर प्राणी घरात असल्यावर कसं, टी व्हीची गरज आहे का आपल्याला? बघ टेलिव्हिजन म्हणजे काय गरजच नाही आम्हाला, तर गरजच पडत नाही टी व्हीची. टेलिव्हिजन आहे, मोठा चॅनल आहे हा. टेलिव्हिजन आहे आमचा. हा टेलिव्हिजन बघ कसा वाकडा झालाय. हा टेलिव्हिजन आहे आमचा. सारे बाबड्याला असं दूध आणतो तसं तू पण शिकायचं, दूध आणायला जायचं तर कोंबात घेऊन जायचं.
घे पोंबात, पकड हातात घे, पोंबात धर आणि चार जुजू आणायची. चल रे आण इकडं राणा, त्या बाबाला दे. इकडं आण. हे बाबा तुकडे फाडली नाही नाही. दातात धरतोय. किती स्वच्छ आहे का पोंबाटच्या, म्हणजे तुला पोंबाट घेतलं पैच्यात ए ब्रेक लावी जा जरा कुठेतरी गाडीला. द्यायचं बाबाला, बाबाच्या हातात द्यायचा, पिशवी घ्यायची आणि म्हणायचं चला दूध आणायला. बाबड्या जातो दूध आणायला सारखंच माझ्या. खेळत राहतं ते, सारखंच खेळत राहते. हा. सगळे गायब करा तुम्ही, नवीन नवीन एक काढते तू गायब कर. हातात वाजते ना. माझ्याकडे येऊच नको तू. चिल्लर वाजते ना म्हणून. ते बघ. तो उघडे. अरे लय डेंजर आहे ते. कामाला होता का रे? बघ हे का. अरे बाबा गप की. सर्कशीत कोण कामाला होतो? ब्राउनी का बबड्या? कुणावर गेलायस? अरे बघ धावले सारे माकड शेना. माकड नाही, मांजर सेना. उड्या तसं मारताय ना ते. मार तिकडे उडी, जाऊ उचलून घेऊन ते. काय गरज आहे का तुला? ओय बाबा उड्या नको मारू, कांगारू सारखं उड्या मारू.